तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय का? शारीरिक श्रम केल्यावर दम लागतो का? छातीत आवळल्यासारखं वाटतं का? आणि श्वास सोडताना छातीत घर घर किंवा शिट्टी सारखा आवाज येतो, शिवाय इन्हेलर शिवाय आरामही मिळत नाही. जर असा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. दमा हा एक श्वसन संस्थेचा श्वासनलिकेचा आजार आहे, ज्यामध्ये श्वासनलिका तात्पुरत्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. यालाच ब्रॉन्कोस्पाझम असंही म्हणतात. आणि जेव्हा या आकुंचन पावलेल्या श्वासनलिका पूर्ववत होतात तेव्हा रुग्णास कोणतेही लक्षणे आढळत नाहीत. तुम्ही या त्रासासाठी बाहेरील घटकांना दोष देता. दम्याचे निदान हे एक्सरेच्या साह्याने होते, ज्याच्यात प्रॉमिनंट ब्रॉन्कोव्हॅस्क्युलर मार्किंग असं आढळून येतं. पण रुग्णाची प्रोग्रेस ही पल्मोनरी फंक्शन टेस्टच्या आधारे केली जाते. प्रचलित औषध पद्धतीनुसार रुग्णांना श्वासनलिका रुंदावणारी म्हणजेच ब्रॉन्कोडायलेटर, वेगवेगळे पंप, वेगळ्या वेगळ्या अलर्जीची औषधे व स्टिरॉइड दिली जातात, ज्याने लगेच आणि तात्पुरता आराम हा नक्कीच मिळतो. पण काही ना काही कारणाने हा आजार पुन्हा उद्भवतो. शास्त्रशुद्ध होमिओपॅथीने उपचार करताना त्या रुग्णाचे शारीरिक लक्षणं विचारात घेतली जातातच, पण त्याच सोबत जेव्हा रुग्णाला हा आजार झाला त्या दरम्यान त्याला काय ताणतणाव होते, त्याच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग घडला होता ज्याची त्यांनी धास्ती घेतली होती किंवा खूप घाबरला होता, ह्या गोष्टी देखील विचारात घेतल्या जातात. याच सोबत त्या रुग्णाचा कफ हा कोणत्या रंगाचा असतो, कफचा रंग कसा आहे, त्याचा त्रास कधी वाढतो, कधी कमी होतो, रुग्णाला कोणत्या स्थितीमध्ये आराम मिळतो, अशा छोट्या छोट्या गोष्टी देखील विचारात घेतल्या जातात व त्यानुसार औषधाची निवड केली जाते, ज्यामुळे रुग्णाला त्वरित व कायमस्वरूपी आराम मिळतो. शास्त्रशुद्ध होमिओपॅथीने उपचार करताना आजार होण्यामागचं मूळ कारण शोधून तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी औषधं दिली जातात. याच सोबत तुमचा इन्हेलर वरचा अवलंबित्व हळूहळू कमी करून ते पूर्णपणे बरं करण्यास मदत केली जाते. जर तुम्हालाही दम्याचा त्रास होत असेल आणि कायमस्वरूपी बरं व्हायचं असेल तर आमच्या तेजोनिधी होमिओपॅथी क्लिनिकला आजच संपर्क साधा.